लाडक्या बहिणींची एकच चर्चा, तुमची ई-केवायसी झाली का? पहा, सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी स्वतःच्या मोबाईलवरती करता येत नाही। ते नजीकच्या नेट कॅफेमध्ये किंवा जी व्यक्ती भरते त्यांच्याकडे आपला आधार कार्ड, पतीचा आधार कार्ड देते, त्यानंतर OTP देऊन आपली ई-केवायसी करून घेते। पण त्यांना कन्फर्म माहिती आहे का की तुमची ई-केवायसी झालेली आहे का? पहा, अगदी सोप्या भाषेत स्वतःच्या मोबाईलवरती आपली ई-केवायसी झालेली आहे का हे कसं चेक करायचं? किंवा पहा, जर तुमची ई-केवायसी ही अर्धवटच झाली असेल तर पहा, बऱ्याचशा महिलांच्या ई-केवायसी ह्या अर्धवट झालेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की आमची ई-केवायसी झालेली आहे। दोन्ही पण ऑप्शन आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा असल्याने सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। ई-केवायसी अर्धवट झाले का, तर ती पूर्ण कशी करावी हे सुद्धा पाहायला भेटणार आहे। सर्वात प्रथम ई-केवायसी तुमची झालेली आहे का 1 मिनिटात चेक करूया। पहा, आपल्याला वेबसाईट माहितीच आहे, ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती या मोबाईलवरती सुद्धा ओपन करू शकता। यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावरती क्लिक करा। ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी पोर्टल फास्ट चालू आहे, तुम्ही आता सुद्धा ई-केवायसी करू शकता। आपला व्हिडिओ बनवलेला आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। पहा, इथे आता तुमचा ज्या महिलेने फॉर्म भरलेला आहे, ज्या महिलेला 1500 रुपये भेटत आहे, ज्या महिलेला वाटतंय की माझी ई-केवायसी झालेली आहे, त्यांनी आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा। आधार क्रमांक प्रविष्ट झाल्यानंतर इथे कॅप्चा जो देण्यात आलेला आहे समोर पाहू शकता, तोच कॅप्चा योग्यरित्या भरा। आता हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा भरू शकता। त्यामुळे पहा, यानंतर मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा आणि OTP पाठवा पर्यायावरती क्लिक करा। इथे आता तुमच्या समोर पाहायला भेटतंय या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजेच काय, त्या महिलेची ई-केवायसी झालेली आहे, आता ती निवांत राहू शकते। उदाहरणार्थ आणखीन एका महिलेची मी ई-केवायसीचं दाखवतो। त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना वाटलं होतं की त्यांची सुद्धा ई-केवायसी झालेली होती। त्यांनी नेट कॅफेत केले होते आणि त्यांनी म्हटले की माझी ई-केवायसी झालेली आहे, पण त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना असे दिसले की त्यांची ई-केवायसीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। आता कसे ते पाहू शकता इथंच त्या महिलेचा आधार क्रमांक प्रविष्ट करा। यानंतर हा कॅप्चा देण्यात आलेला आहे तो इथं टाईप करा। त्यानंतर मी सहमत आहे, OTP पाठवा। पहा, इथं आता वॉर्निंग आलेली आहे, ती स्पष्टपणे पहा, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या। पहा, आता आपल्याला इथे साईडला क्लिक करायचं आहे। आता इथे काय माहिती देण्यात आलेली आहे, वडिलांची किंवा पतीची आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, मी सहमत आहे, OTP पाठवायावरती क्लिक करायचं आहे। वडिलांचे किंवा पतीच्या आधार क्रमांकावरती OTP जाईल, तो फिल करायचा आहे। आता या महिलेची ई-केवायसी झालेली आहे का? मुळात नाही, कारण त्यांची अर्धवट ई-केवायसी झालेली आहे, कारण हा ऑप्शन भरल्याशिवाय पुढील ऑप्शन ओपन होणार नाही। त्यामुळे या महिलेला आपली ई-केवायसी कंप्लीटली करावीच लागणार आहे। पतीचं किंवा वडिलांचं आधार क्रमांक प्रविष्ट करून OTP टाकून त्यानंतर पुढील जो ऑप्शन येणार आहे उत्तर द्यायची ती द्यावी लागणार आहे, त्यानंतरच त्यांची ई-केवायसी होणार आहे। आता ई-केवायसी कशी करावी याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, इथून पुढची सुद्धा स्टेप त्या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। हा व्हिडिओ स्वतःच इथे येऊन जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे। आता ज्यांचे वडील किंवा पतीच नाही त्यांच्यासाठी अद्याप सरकारने ऑप्शनच आणलेला नाही। सरकारला विनंती की ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या पती किंवा वडील नाही आहेत त्यांचे ई-केवायसी अद्याप होत नाही आहे, त्यांच्यासाठी पर्याय लवकरात लवकर आणावा, जेणेकरून त्या सुद्धा महिला या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील आणि त्यांना सुद्धा जे काही ई-केवायसी प्रक्रिया केल्यानंतरचे हप्ते येणार आहेत ते येऊ द्या। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ई-केवायसी झालेली आहे की नाही, की अर्धवट आहे, ही कसं तपासायचं हे सोप्या भाषेत सांगण्यात आलेलं आहे। अद्याप या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।